सर्व्हायकल कॅन्सर हा एक खूप कॉमन पण टाळता येणारा कॅन्सर आहे. पण याच्यासाठी हे जे स्क्रीनिंग टेस्ट आहेत, हे किती वेळा करतात, किती फ्रिक्वेंटली आणि कोणकोणत्या टेस्ट आहेत, हे आपण पटकन समजून घेऊया. तर सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये मेनली 2 टेस्ट आहे. सगळ्यात पहिली जी आहे, ती आहे एच-पी-व्ही टेस्टिंग. ही थेट जो एच-पी-व्ही व्हायरस आहे, त्याच्या DNA साठी टेस्टिंग केली जाते. आणि दुसरी जी आहे, जी खूप कॉमनली यूज होते, ती आहे पॅप स्मिअर. पॅप स्मिअरमध्ये आपण जे गर्भाशयाच्या मुखाचे जे पेशी आहेत, यांना तपासणीला पाठवतो, जेणेकरून आपल्याला समजतं की त्याच्यात काही प्री कॅन्सरस किंवा कॅन्सरस चेंजेस आहेत का. तर ह्या टेस्ट किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे. तर जर तुमचं वय 21 ते 29 असेल, तर ही जी पॅप स्मिअर टेस्ट आहे, ही रेकमेंडेड असते आणि ही तुम्हाला दर 3 वर्षाला करणे गरजेची असते. जर तुमचं वय 30 ते 65च्या मध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. जर तुम्ही पॅप स्मिअर करत असाल, तर ही पॅप स्मिअर एव्हरी 3 इयर्स तुम्हाला करणे भाग आहे. जर तुम्ही एच-पी-व्ही DNA टेस्टिंग करतायत, तर ती टेस्ट एव्हरी 5 इयर्स करणे गरजेची आहे. किंवा जर तुम्ही कंबाईन टेस्ट करत असाल, तर ती पण टेस्ट एव्हरी 5 इयर्स करणे गरजेची आहे. तर असंच ही जी स्क्रीनिंग टेस्ट आहे, याने आपण आपल्या स्वतःला सर्व्हायकल कॅन्सर पासून वाचवू शकतो. थँक यू.